काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मिसिंग लिंक प्रकल्पातील एक स्लॅब कोसळल्याप्रकरणी आणि उद्घाटनानंतर लगेचच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला। निकृष्ट बांधकाम, भ्रष्टाचार आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील 40% कमिशन घेणाऱ्या सरकारमुळे सार्वजनिक पैशाचा अपव्यय होत आहे असा आरोप त्यांनी केला। याबाबत सरकारनं उत्तर द्यायलाच हवं असंही त्या म्हणाल्या। इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, मोठे मोठे आकडे त्या ठिकाणी टाकायचे आणि सगळे गोंधळ घालायचे। म्हणजे आज जो प्रकार मिसिंग लिंक सोबत झालेला आहे, महाराष्ट्र तुम्हाला माफ करू नाही शकत। तुम्ही या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजे आणि भाजपचं किंवा महायुतीचं हे जे सरकार आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाही करत आहे, हे टक्केवारीमध्ये त्या ठिकाणी चालतंय। 40% टक्केवारीमध्ये चालतंय ते। आणि हे जे काही डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्सचे तुम्ही गोंधळ घालता ना, त्या डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट्समध्ये दुसरं काहीतरी तुमचं नियोजन असतं। हे थांबवा, हे नाही महाराष्ट्राला आवडत आहे, बिलकुल नाही आवडत आहे। हे टक्केवारीचं सरकार आहे। माय बापा हो, हे लक्षात ठेवा।